नमस्कार. उद्या आहे कमला एकादशी. ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. काहीच नाही केले तरीही चालेल. उंबरठ्यावर ठेवा या दोन वस्तू. सर्व नकारात्मक बाधा, संकटे, विघ्न दूर होतील. प्रत्येक कामामध्ये प्रगती होईल आणि यश मिळेल. तर अशा कोणत्या दोन वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायच्या आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः देखील लिहू शकता. दर 3 वर्षाला येतो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास आणि दर 3 वर्षातून एकदाच येत असते ही एकादशी. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे इतर महिन्यांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त मानले जाते. कमला हे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेल्याने या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची संयुक्त पूजा केल्याने दारिद्र्य दुःख दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी येते. अधिक मासात येणाऱ्या या एकादशीचे व्रत, जप आणि दान सामान्य महिन्यांपेक्षा, सामान्य एकादशीपेक्षा 10 पटीने अधिक फलदायी मानले जाते. मानसिक शांती, जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, मोक्षप्राप्ती करण्यासाठी ही एकादशी तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करू त्याचे असंख्य पटीने फळ प्राप्त होत असते, अधिक फळ प्राप्त होते. त्यामुळेच तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे, कारण उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असते. तर मैत्रिणींनो, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. उद्या योग येत आहे, जो वर्षानुवर्ष येत नाही, त्याची 3 वर्ष वाट पाहावी लागते. उद्या आहे कमला एकादशी आणि त्यात भर म्हणजे पवित्र अधिक मास सुरू आहे. तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व सकारात्मक शक्ती ह्या सक्रिय असतात. आता मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते का? किंवा मग तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला हवे तेवढे यश मिळत नाही का? तुमची प्रगती होत नाही आहे का? घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही आहे. अशा अनेक समस्या असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गुप्त शत्रू असतील, जे लोक तुमच्या तोंडावर तुमच्यासमोर गोड बोलतात आणि तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या घरामध्ये सतत कलह, वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. जर असे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक वरदानासारखा ठरणार आहे. आज मी तुम्हाला एका महाउपायाबद्दल सांगणार आहे, जो उद्या तुम्ही सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी सकाळी तुमच्या उंबरठ्यावर केला तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. त्यासोबतच घरातील गरिबी कायमची दूर निघून जाणार आहे. शत्रू तुमच्या पाठीमागे काही कारस्थान करत असतील, कारस्थान रचत असतील तर ते स्वतः तुमच्या चरणाशी येऊन लोटांगण घालतील. म्हणजेच काय तर ते आता यापुढे तुमच्याविषयी काहीही वाईट कोणतीही कृती करणार नाहीत. तर महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या त्या 2 वस्तू आहेत, त्या उंबरठ्यावरच का ठेवायच्या आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही. या पवित्र दिवशी तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर हा उपाय उद्याच करणे इतकं महत्त्वाचे का आहे? तर अधिक मास, जो भगवान विष्णूंचा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, या महिन्यात केलेले कोणतेही उपाय, पूजा, दान याचे फळ इतर महिन्यापेक्षा 1000 पटीने जास्त मिळते, म्हणजे अधिकाधिक मिळत असते. त्यात उद्या कमला एकादशी आहे, म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. विचार करा, विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचा सर्वोच्च आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा, दगडाचा तुकडा नसतो, तर शास्त्रानुसार घराचा उंबरठा हे आपल्या घराचे सुरक्षा कवच असते. आपल्या घरात कोणती ऊर्जा प्रवेश करणार नाही किंवा कोणती करणार आहे हे उंबरठाच ठरवतो. तर तुमच्या उंबरठ्यावर जितके तुम्ही सकारात्मक गोष्टी कराल, उपाय कराल, तितके सकारात्मक ऊर्जाच तुमच्या घरामध्ये येणार. नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर नकारात्मक ऊर्जा बाहेर थांबणार हे आपल्याला उंबरठा ठरवत असतो. जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा त्यांनी उंबरठ्याचाच वापर केला होता. उंबरठ्यावर एक विशेष शक्ती दडलेली असते. जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल, पती पत्नीमध्ये विनाकारण वादविवाद, भांडणे होत असतील किंवा तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर समजून जा की तुमच्या उंबरठ्याची ऊर्जा ही कमकुवत झालेली आहे. शत्रूंच्या वाईट नजरेमुळे प्रभाव पडलेला आहे तुमच्या घरावर, तुमच्या उंबरठ्यावर. पण घाबरू नका. उद्या सकाळी जे मी तुम्हाला उपाय करायला सांगणार आहे ते जर काम तुम्ही केले तर तुमच्या घराभोवती, तुमच्या उंबरठ्यावर एक सुरक्षा कवच तयार होणार आहे, ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये येऊ शकणार नाही, ज्याला भेदू शकणार नाही. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, तो महा उपाय कोणता आहे, त्या कोणत्या 2 वस्तू वापरायच्या आहेत. त्या 2 वस्तू तुम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही आहे.
तर त्या दोन्ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. वेळ न वाया घालवता त्या महाउपायाकडे वळूयात. तर उद्या तुम्हाला जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करा. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. पिवळे वस्त्र परिधान केले तर उत्तम ठरेल. व त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे. तुमच्या घरामध्येच असते आणि तुम्हा सर्वांना माहीत देखील आहे. पण तिचे महत्त्व देखील माहीत असेल, पण उद्याच्या दिवशी तिचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ही जी वस्तू आहे त्यामुळे शुद्धता, सकारात्मकता, समृद्धी घरामध्ये प्रवेश करते. या वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा ही नावालाही उरत नाही. आणि ही वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहे, म्हणजेच बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद ही देवगुरु बृहस्पती यांना संबंधित आहे, माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. तर तुम्हाला हळदीसोबत अजून एक वस्तू वापरायची आहे. परंतु हा उपाय करताना फक्त 2 वस्तू घेऊन उंबरठ्यावर ठेवले असे नाही, तर त्याचे काही नियम देखील आहेत. तर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लवंगा. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात, सर्व शत्रूंचा नाश करणाऱ्या, वाईट विचार दूर करणाऱ्या असतात. तर ह्या दोन्हीचाही उपाय तुम्हाला लवंग आणि हळदीचा कसा अचूक करायचा आहे ते आपण आत्ता बघूयात. म्हणजेच त्याची योग्य पद्धत काय आहे ती आपण बघूयात. तुमचे सकाळचे सर्व कामं आटपून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजे देवघरातील देवांची विधिवत पूजा करून. तर पूजा करत असताना तुम्हाला बाळकृष्णाला देखील तुळशी पान अर्पण करायचे आहे, हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे. विष्णूंची फोटो किंवा मूर्ती असेल त्याला देखील अर्पण करायचे आहे. त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 3 मिनिटांमध्ये संस्कृतमध्ये हवे असेल तर मोनिका कुलकर्णी माझ्या या चॅनलवर आहे. त्यासोबतच जर तुम्हाला मराठीमध्ये हवे असेल ते देखील इच्छापूर्ती करणारे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. दोन्ही स्तोत्र मोनिका कुलकर्णी या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर थोडेसे गंगाजल मिश्रित आणि गोमूत्र मिश्रित पाणी टाकायचे आहे. त्यावर थोडीशी हळद टाकायची आहे त्या पाण्यामध्ये देखील. आणि हे पाणी उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या आत थोडेसे शिंपडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन हे व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहे. यामुळे तुमच्या उंबरठ्याच्या आजूबाजूला असलेली कोणतीही नकारात्मक शक्ती ही नष्ट होते. त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय सिद्ध ठरत असतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. हे प्रत्येकालाच माहीत आहे कसे करायचे असते. त्यानंतर दोन्ही बाजूला तुम्हाला उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकच्या हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिव्याखाली तुम्ही तांदूळाचे आसन देऊ शकता. मातीची पंती घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, कोणत्याही उपायामध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्यंत प्रभावशाली ह्या असतात. बऱ्याच जणांनी याचे उपाय केलेले आहेत आणि ते फायदेशीर देखील ठरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असे उपाय लवंगाचे असल्यास आवर्जून करा, टाळू नका. कारण लवंग ही प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघरामध्ये असते. उंबरठा पूजन करून झाल्यानंतर तिथे तुम्ही जो कोणता उपाय कराल तो सिद्ध होत असतो. तर तुमच्या डाव्या हाताच्या तळव्यावर 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड घ्यायच्या आहेत, फूल असलेल्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने अनामिका बोटाने चिमूटभर हळद घ्या. उंबरठ्याच्या आतमध्ये तुम्ही आसन टाकून बसू शकता आणि बाहेर तोंड करून तुम्ही बसायचे आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उंबरठ्याच्या बाजूला प्रथम चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. हळद अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 11 वेळेस तुम्ही जप करायचा आहे. त्यानंतर हळद अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या हळदीच्या बाजूला 7 लवंगा अर्पण करायच्या आहेत किंवा हळदीवर देखील अर्पण करू शकता. या लवंगा ठेवताना मनामध्ये तुमच्या शत्रूचे नाव तुम्हाला माहीत असेल तर शत्रूचे नाव घ्यायचे आहे आणि त्रास दूर व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. जर शत्रूचे नाव माहीत नसेल तर माझ्या घरावर ज्यांची कोणाची वाईट नजर आहे, जो कोणी माझ्या कुटुंबाचे वाईट चिंतत असतो त्याचे वाईट विचार नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. लक्षात ठेवा, हा उपाय आपण कोणाच्याही वाईट होण्यासाठी नाही तर आपल्या घराचे कल्याण होण्यासाठी करत आहोत. तर ही हळद आणि ह्या लवंगा उंबरठ्यावर ठेवल्यावर तुम्हाला तिथे काय चमत्कार दिसेल हे माहीत आहे का? जेव्हा त्या उंबरठ्यावर वारा घरामध्ये प्रवेश करत असेल तेव्हा संपूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर झालेली असेल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करताना तुम्हाला जाणवेल. एक वेगळी शांतता, एक वेगळाच आनंद तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरीत वावरताना दिसेल.
तर त्या लवंगाचे नंतर काय करायचे आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर कमला एकादशी आणि अधिक महिना हा महायोग तुम्ही अजिबातच सोडू नका. अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचेच आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजून 1 ते 2 उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. जे उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करतील, तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. या उपायामुळे देखील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. अगदी सोपा उपाय आहे. तर तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये नसेल, असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत असेल, पैसा येत असेल पण तो आजारपणात किंवा इतर कोणत्याही कारणाने पटकन संपत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तर उद्या तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी लाल रंगाच्या छोट्या एका कोऱ्या कपड्यावर 5 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. 5 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे किंवा 2 रुपयाचे, 1 रुपयाचे ठेवू शकता. त्यावर थोडीशी हळद टाकायची आहे. अगदी चिमूटभर टाकली तरीही चालेल. त्याची लहान पोटली बांधून ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून नमस्कार करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही हा उपाय केल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण जर केले तर उत्तम ठरेल. त्याचबरोबर श्रवण देखील करू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील श्रवण करायचे आहे, पठण करायचे आहे. त्यानंतर ही अभिमंत्रित झालेली पोटली तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. वर्षभरात घरात पैशाची चणचण कधीही भासणार नाही. वर्षभरात तुमच्या घरामध्ये अखंड प्रमाणात लक्ष्मी येईल, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील. म्हणजेच काय, तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल. शेवटी कष्टाशिवाय कुठेही पर्याय नाही आहे. तर तुम्ही जे काय कष्ट करताल त्याला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या मेहनतीला देखील दैवी आणि नशिबाची साथ असल्यास नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहणार आहे. तर ही अभिमंत्रित पोटली तुम्ही कायमची तुमच्या तिथे तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्यास तिथे ठेवू शकता. ज्या वेळेला याच्यातील लवंगा खराब होतील त्यावेळेला तुम्ही ते निर्मलला टाकली तरीही चालेल. परंतु लवंगा या लवकर खराब होत नसतात आणि त्यातील कोणत्याही वस्तू खराब होण्यासारख्या नाही आहेत. म्हणून तुम्ही ही पोटली नक्कीच अभिमंत्रित केलेली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि चमत्कार पहा. त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. हळदीमध्ये थोडेसे गंगाजल मिसळून तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. आणि दाराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मी सांगितलेले आहे तर ते कुंकवाचे काढा उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही हळदीचे काढले तरी उत्तम ठरेल. स्वस्तिक हे मांगल्याचे, सुखसमृद्धीचे प्रतीक आहे आणि विघ्नहर्ता गणेशाचे समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे ज्या घराच्या दरवाजावर हळदीचे स्वस्तिक असते त्या घरात कधीही अकाली मृत्यू, अपघात, कोर्ट कचेऱ्या किंवा अनेक संकट, विघ्न हे बाधा हे कोणीही येत नसते. शत्रूचा त्रास देखील नष्ट होत असतो. काहींना या उपायावर विश्वास नसतो, पण तुम्ही करून बघा. एक सकारात्मक भावनेने तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जाणवेल. शेवटी वाईट प्रवृत्ती तितक्याच आहेत आणि चांगल्याही तितक्याच आहेत. जर तुम्ही मनोभावे हे उपाय केले तर तुमच्यासाठी हे नक्कीच सकारात्मक ठरतील. काहीच न करण्यापेक्षा हा उपाय करून तर पहा आणि विश्वास ठेवून तर पहा. नक्कीच तुमच्या घरामध्ये काही नाही तर सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करेलच. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता असेल तिथे माता लक्ष्मी कायम वास करत असते. तुम्हाला असे वाटत असेल की फक्त लवंगा, 7 लवंगा आणि चिमूटभर हळदीने असे काय होणार आहे. याने तुम्हाला नक्कीच चांगला प्रभाव आणि चांगला सकारात्मक परिणाम जाणवायला लागेल. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ऋषीमुनींनी सांगितलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक प्रचंड मोठे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. विज्ञानाच्या ज्या गोष्टीवर आता संशोधन करत आहेत त्याच गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत. जर डोकं शांत ठेवून तुम्ही विचार केला तर पूर्वीच्या काळी आपली आजी पणजी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला रोज सकाळी उठून हळदी कुंकू लावायच्या, रांगोळी काढायच्या. त्यामागे केवळ एक धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील फार महत्त्वाचे आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म असतात, अँटी निगेटिव्ह गुणधर्म असतात. बाहेरून येणारे जीवजंतू, दूषित हवा, वातावरणातील नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून देखील हळदीचा वापर उंबरठ्यावर केला जातो. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे लवंग. विज्ञानाच्या भाषेत सांगायला गेलं तर लवंग हे युजेनॉल नावाच्या एक अत्यंत शक्तिशाली आणि विशिष्ट प्रकारचं इसेन्शियल ऑइल असतं आणि या तेलाच्या सुवासाने देखील वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर तंत्रशास्त्रानुसार आणि वैज्ञानिक शास्त्रानुसार देखील लवंगा या नकारात्मक ऊर्जा नष्ट करणाऱ्या एक अद्भुत क्षमता ठेवत असतात. त्यामुळे इथेच मोठं रहस्य दडलेलं आहे. तुम्ही उद्याच्या कमला एकादशीला जर या दुर्मिळ शुभयोगावर तुम्ही अशा प्रकारे हा उपाय जर केला तर निश्चितच याच्यातून सकारात्मक ऊर्जाच घराच्या बाहेर तुमच्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला निघणार आहे. हळद आणि लवंगाच्या ऊर्जेचं एक रूप जेव्हा होते तेव्हा तुमच्या उंबरठ्यावर एक अतिशय शक्तिशाली अदृश्य ऊर्जा स्तोत्र तयार होतो, सुरक्षा कवच तयार होते. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल राग, द्वेष, मत्सर, वाईट विचार करत असेल आणि तुमच्या उंबरठ्याजवळ येत असेल
तेव्हा तिच्या शरीरातून नकारात्मक लहरी बाहेर पडतात आणि जशी ती व्यक्ती तुमच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे तसे तुमच्या उंबरठ्यावर तयार झालेली दैवी शक्ती, दैवी ऊर्जा जी आहे तिचा तीव्र फटका तिच्या मानसिकतेवर बसतो आणि ती कधीही तुमच्याविषयी वाईट विचार करत नाही. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा सकारात्मक वलय तुमच्या घराच्या आजूबाजूला तयार होणार आहे आणि कोणताही शत्रू तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. तर विश्वासाने हा चिमूटभर हळदीचा आणि 7 लवंगाचा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यात जे चमत्कार घडतील ते तुम्हाला नक्कीच जाणवतील. त्यानंतर तुम्हाला त्या लवंगाचे काय करायचे आहे तर त्या लवंगा तुम्ही दिवसभर तशाच राहू देऊ शकता. संध्याकाळी तुम्ही त्या लवंगा एक कापूर घेऊन त्यासोबत प्रज्वलित करून जाळून टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालेल. तर नक्की हा उपाय करा. खूप फायदेशीर उपाय आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालतो. अत्यंत फायदेशीर आणि खूप प्रभावी उपाय आहे. तर नक्की करा आणि सोपं आहे. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंचाच आहे. नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.